सध्या बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा मोठा असा फटका भारतातील शेतकऱ्याला या ठिकाणी होत आहे। आपण जर बघितलं तर साधारणतः बांगलादेशच्या ज्या बॉर्डरमधून हा कांदा बांगलादेशमध्ये जात असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ट्रक ह्या थांबून आहेत। साधारणतः 100 पेक्षा जास्त ट्रक त्या ठिकाणी या बॉर्डरवर थांबलेले आहेत आणि सध्याचं एकंदर पावसाळी वातावरण असल्यामुळे जास्त दिवस त्या जर ट्रका त्या ठिकाणी बॉर्डरवर उभे राहिल्या तो मोठ्या प्रमाणावर तो कांदा सडू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कांद्याचं नुकसान होऊ शकतो आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड असं नुकसान होऊ शकतो। साधारणतः 3000 टनापेक्षा जास्त कांदा त्या ठिकाणी बॉर्डरवर उभा आहे। एकंदर जर आपण बघितलं तर 60 ते 70 कोटीचं नुकसान या कांद्याच्या माध्यमातून होऊ शकतो। म्हणून आमची केंद्र शासनाला विनंती की आज जरी हा नुकसान आपल्याला तत्काळ शेतकऱ्यांना जरी जाणवलं नाही मात्र भविष्यामध्ये या ठिकाणी या नुकसानीचे पडसाद शेतकऱ्यांच्या बाजारभावावर होऊ शकतात। बाजारभाव या ठिकाणी खाली येऊ शकतात। आज आवक कमी असल्यामुळे बाजारभाव स्थिर आहे, परंतु जर अशीच परिस्थिती अजून काही दिवस राहिली तर निश्चित त्याचा परिणाम बाजारभावावर होऊ शकतो। म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर जे काही बॉर्डर ट्रक थांबलेले आहेत 100 ट्रकापेक्षा जास्त ट्रका त्या ठिकाणी बॉर्डर पार करून कशा जातील यासाठी लक्ष द्यावं। त्याचबरोबर इतर देशांमध्ये सुद्धा कांदा कशा पद्धतीने निर्यात जास्तीत जास्त होईल यासाठी सुद्धा लक्ष त्या ठिकाणी द्यावं, तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळू शकेल व बाजारभावातली जी घसरण आहे ती या ठिकाणी थांबू शकेल। बांगलादेशमध्ये जी अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर कांद्यासह इतर शेतमाल निर्यात थांबलं होतं, परंतु आम्ही घेतलेल्या माहितीनुसार मध्यरात्री कांद्याची आणि इतर शेतमालाची निर्यात होण्यासाठी बांगलादेशच्या बॉर्डर खुल्या करण्यात आल्याची माहिती समजत आहे। परंतु मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये कांद्यावर असलेली निर्यात बंदी त्याचसोबत कांद्यावरचं निर्यात शुल्क किमान निर्यात मूल्य या विविध निर्बंधामुळे बांगलादेश असेल किंवा विविध देशांमध्ये भारतीय कांदा हवा तितका निर्यात झालेला नाही। आताही शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात कांदा असून कांद्याची दरात जी घसरण झाली आहे तिच्यामध्ये पुन्हा वाढ होण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक नफा होण्यासाठी केंद्र सरकारने बांगलादेशसोबत तातडीची बोलणी करावी आणि बांगलादेशसह इतरही देशांमध्ये मुबलक प्रमाणात कांद्याची निर्यात होण्यासाठी कांद्याचं 40% निर्यात शुल्क त्याचबरोबर किमान निर्यात मूल्य हे तत्काळ शून्य करावं अशी मागणी आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून करण्यात येत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।